नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का ठरलं तर मग या मालिकेतील पूर्णाजी यांचे निधन झाले आहे, तरी आपल्या सर्वांतर्फे पूर्णाजीला भावपूर्ण श्रद्धांजली. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात मधुभाऊंवरती हल्ला करणारा नागराज जो आहे तो धावत महिप्तकडे गेलेला आहे, कारण त्याची घाबरगुंडी उडालेली आहे. त्याला कळायचं बंद झालेलं आहे हे सगळं काय होते. या धक्क्याने त्याला खूप मोठा धक्का तर बसलेला आहेच, परंतु या सगळ्यामुळे त्याला वेळ लागायचं बाकी. परंतु इकडे डॉक्टरांनी आता मधुभाऊंच्या बाबतीत एक पॉझिटिव्ह बातमी दिलेली आहे. मधुभाऊ हे ट्रीटमेंटला रिस्पॉन्स करत आहेत, लवकरच ते शुद्धीवरती येतील. त्याचबरोबर इकडे अर्जुनलाही वाटत आहे की मधुभाऊंनी मलाही तेच सांगण्याचा प्रयत्न केला, अद्वैतलाही तेच सांगितलेलं आहे. सायलीच्या आईबाबा जिवंत आहेत, आता मधुभाऊ शुद्धीवर येणं लवकर गरजेच आहे, तरच मी सायलीला सगळं सांगू शकतो असं अर्जुनला वाटतं. पण आता जेलमध्ये गेलेल्या प्रियाबद्दल अश्विनला एक सत्य समजलेला आहे, कारण प्रियाला ही बातमी कशी कळली याबद्दल अश्विनला खरंतर प्रश्न पडलेला आहे. हे सगळं कशा पद्धतीने इकडे अर्जुन त्याचबरोबर सायली दोघही डॉक्टरांच्या बरोबर आहेत. मधुभाऊ कोमात गेलेत असे डॉक्टर सांगत आहे. सायली म्हणते कस शक्य डॉक्टर, आत्ता ते शुद्धीवर आले होते, ते बोलत होते, ते काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. अर्जुन सुद्धा डॉक्टरांना तेच विचारत असतो. डॉक्टर म्हणतात की हे कस माहिती का, फिजिकल ट्रॉमा आणि त्याचबरोबर मेंटल स्ट्रेस या सगळ्या गोष्टीमुळे असं होऊ शकतं पेशंटच्या बाबतीत. अर्जुन म्हणतो मग ते कधी शुद्धीवर येतील, काय होईल, कधी बाहेर येतील. तेव्हा डॉक्टर म्हणतात की काहीच सांगू शकत नाहीये, कधी कधी काही तासांमध्ये पेशंट बाहेर येतो तर कधी कधी वर्ष लागत कोमातून बाहेर यायला. हे ऐकल्यानंतर अर्जुन आणि सायली या दोघांच्याही पायाखालची जमीन सरकते आणि त्यांना दोघांनाही कळायचं बंद होतं हे सगळं काय आहे, आपण हे सगळं काय ऐकतोय. हा मोठा धक्का त्या दोघांनाही बसलेला असतो. आता पुढे काय हा प्रश्न उभा राहिलेला असतो. सायली म्हणत असते कसम शक्य, माझ्या बाबांच्या बाबतीत असं नाही झालं पाहिजे असं म्हणत सायली रडायला लागते. नाही, मी इथून कुठेही जाणार नाहीये, मधुभाऊंना काही झालेलं नाहीये असं म्हणत सायली रडत असते. तेव्हा मात्र डॉक्टर समजवतात. डॉक्टर म्हणतात प्लीज तुम्ही त्यांना घेऊन बाहेर जाणार, कारण पेशंटची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, प्लीज असं नका करू असं म्हणत डॉक्टरांनी आता सायलीला बाहेर जायला सांगितलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की सायली समजून घे, असं नको करूस तू, तुला माहिती आहे ना मधुभाऊंच्या बाबतीत असं नाही झालं पाहिजे, मग असं जर तू वेड्यासारखं वागायला लागलीस तर कसं चालेल असं म्हणत अर्जुन सायलीची समजूत घालत असतो, सायलीला समजवत असतो. सायलीला म्हणत असतो की नाही, काहीही झालं तरीही तू अशा पद्धतीने नाही वागायचं असं अर्जुन सायलीला समजावू लागलेला आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळते म्हणजे अर्जुन समजावत असतो. अर्जुन म्हणत असतो की सायली चल इकडे, डॉक्टर मधुभाऊंना ट्रीटमेंट करत आहेत, मधुभाऊंच्या बाबतीत काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार डॉक्टर करत आहेत. त्यासोबतच सायलीला घेऊन अर्जुन बाहेर आलेला असतो आणि त्यासोबतच अर्जुन सायलीला समजवत असतो. सायलीला म्हणत असतो की प्लीज असं नको करूस, काहीही झालं तरीही अशा पद्धतीने नको वागूस. इकडे प्रताप विचारत असतो की काय झालं अर्जुन, तेव्हा मात्र इकडे अर्जुन सांगू लागतो की नाही डॅड, कारण डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे ना ते खूप भयानक असं आहे असं सांगितलं जात असतं. त्यासोबतच इकडे आता सायली अर्जुनला म्हणत असते की नाही अर्जुन सर, काहीही झालं तरीही मला ना कळत नाहीये की मी नक्की काय करू, कशा पद्धतीने रिएक्ट करू, मला ना कळायचं बंद झालंय, मला ना समजतच नाहीये की मी कसं वागू. या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्याच वेळी अर्जुन सायलीला जवळ घेतो. सायली खूप रडत असते, माझ्या बाबांना काही होता कामा नाही. आणि त्याचबरोबर इकडे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कल्पना आणि त्याचबरोबर अस्मिता या दोघींना सुद्धा खूप काळजी वाटत असते. त्या दोघीही खूप काळजीत असतात आणि त्या दोघी म्हणत असतात की नाही. तेवढ्यातच प्रतिमा तिथे येते आणि प्रतिमा म्हणू लागते की हे सगळं काय चाललेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने घडत आहेत. तेव्हा मात्र इकडे प्रतिमा म्हणत असते की फोन आलेला का, सायलीशी काही बोलणं झाले का.
तेव्हा मात्र इकडे प्रतिमाला कल्पना सांगत असते की नाही मधुभाऊंची तब्येत कशी आहे ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच इकडे प्रतिमा जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा मात्र इकडे अस्मिता म्हणत असते की प्रतिमा त्या मला ना खूप भीती वाटते मला कळत नाहीये म्हणजे आपल्या घरात हे सगळं असं होऊ शकतं याच्यावरती ना माझा विश्वासच बसत नाही असं म्हणत अस्मिता बोलत असते तेव्हा प्रतिमा म्हणते की हे बघ अस्मिता अजिबात काळजी करू नकोस अगं तू बाळाचा विचार केला पाहिजे असला अजिबात विचार करू नकोस तुला माहिती आहे ना अगं आता बाळाचा विचार करून तू ना वरती जा रूममध्ये अस्मिता म्हणते की नाही मी नाही जाणार वरती मला खूप भीती वाटते मी ना एकटी रूममध्ये जाणार तेव्हा कल्पना म्हणते बघितलंस ना प्रतिमा मी हिला किती वेळ झालं तेच सांगते आणि याच गोष्टींचा विचार करत बसलेली आहे म्हणजे मला कळतच नाहीये की काय केलं पाहिजे कशा पद्धतीने ने गोष्टी रिएक्ट केल्या पाहिजेत या कोणत्याच गोष्टीच काहीच कळत नाहीये तेव्हा प्रतिमा म्हणत असते की बरोबर आहे पण मला ना एक गोष्ट कळत नाहीये की हे सगळं काय घडतंय कारण काहीही झालं तरीही आता सायलीच्या बाबतीत असं व्हायला नको होतं अगं सायली किती गुणी मुलगी आहे माहिती आहे ना तुला एकतर लहानपणापासून तिला आईबाबांच प्रेम मिळालेलं नाही आणि त्यासोबतच हे सगळं असं तेव्हा मात्र दोघी हेही बोलत असतात तेव्हा प्रतिमा उठते आणि देवाच्या समोर जाते आणि हात जोडून देवी आईला प्रार्थना करू लागते की सायली सारख्या गुणी मुलीवर अशी वेळ नको यायला सायली खरंच गुणी आहे तिच्या बाबतीत असं काहीही घडायला नको आहे हे सगळं ती सांगत असते सायलीच्या बाबांना ब्र कर त्याचबरोबर कल्पना सुद्धा येते आणि देवईकडे प्रार्थना करू लागते आणि त्याचबरोबर इकडे प्रताप टेन्शन घेत असतो प्रतापला कळत नसते की काय करायचं कारण अर्जुनने डॉक्टरांना सांगितलेलं आहे कितीही पैसा लागला तरी चालेल पण मधुभाऊंची तब्येत ठीक झाली पाहिजे मधुभाऊ रिस्पॉन्स करत नाहीत या गोष्टीचा प्रतापलाही वाईट वाटत असतं या दोघीही देवी आईकडे प्रार्थना करत आहेत आणि त्यानंतर इकडे आता कल्पना फोन करते आणि कल्पना विचारू लागते काय झालं मधुभाऊ शुद्धीवर आलेत का त्यांची तब्येत बरी आहे ना तेव्हा प्रताप सांगू लागतो की नाही ते शुद्धीवर आले होते मगाशी पण आता ते पुन्हा कोमात गेलेत डॉक्टरांनी सांगितले की ते कधी शुद्धीवर येतील काही सांगू शकत नाहीये तेव्हा मात्र कल्पना म्हणते काय तेव्हा प्रताप सांगतो की हो तेव्हा मग कल्पना म्हणू लागते की हे सगळं काय घडतंय तेव्हा प्रताप म्हणतो तेच तर समजत नाहीये ना तेव्हा कल्पनाच असं म्हणणं असतं की त्या मुलीने काही खाल्लं का तिची अवस्था काय आहे याबद्दल ती विचारू लागते तेव्हा प्रताप म्हणतो तुला सायलीशी बोलायचं आहे का देऊ का मी सायलीकडे फोन त्यावर ती मात्र कल्पना म्हणते की नाही नको तिच्याकडे द्यायला मी विचारलं नाही तुला काळजी वाटते ना असं ते बोलणं सुरू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे प्रतापला कळलेलं असतं की कल्पनाला तर काळजी वाटत आहे फक्त तिला दाखवायचं नाहीये असं बोलणं चाललेलं असतं आणि त्यानंतर इकडे प्रतिमा येते आणि प्रतिमा म्हणू लागते की तुला खरंच काळजी वाटते ना मग तेव्हा कल्पना म्हणते नाही मला नाही काळजी वाटत कसे उगीच तिला काय झालं तर ते निस्तराव लागेल ना म्हणून म्हणजे आता उडवाउडवीची उत्तर कल्पना देत असते खरं तर तिला सायलीची काळजी वाटत असते सायलीच्या बाबतीत असं काही घडायला नकोय असं तिला वाटत असतं म्हणून तर तिने आता देवाच्या पुढे सुद्धा हात जोडलेले असतात मधुभाऊंसाठी जर तिच्या मनात राग असता तर तिने ते केलंच नसतं इकडे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे महिप्त आता त्याची हत्यार काढून बसलेला आहे कारण महिप्तने आता काम करायला सुरुवात केलेली आहे ती म्हणजे माझ्या साक्षीच्या विरोधात ज्या व्यक्तीने तिथे साक्ष दिलेली आहे ज्याचा वापर केला गेलेला आहे त्या प्रत्येकाला मी संपवणार आहे हे टार्गेट महिपने घेतलेलं असतं तेवढ्यातच महिपच्या दारात धावत आलेला असतो तो म्हणजे नागराजला पाहून महिपला धक्का बसतो आणि महिपने तर इकडे बंदूक रोखलेली असते नागराज घाबरलेला असतो ऑलरेडी आणि महिपने बंदूक रोखल्यामुळे नागराजला कळायचं बंद होतं हे सगळं काय घडतंय हा प्रश्न नागराजला पडलेला असतो तेव्हा नागराज म्हणत असतो महिप्त हे काय चाललंय पण महिप्तला त्याहीपेक्षा मोठा धक्का बसलेला असतो तो म्हणजे की हे
सगळं काय घडतंय कारण नागराजच्या हातामध्ये सूर आहे. नागराज असा का आलाय धावत हा प्रश्न महिप्तला पडलेला असतो तेव्हा महिप्तला नागराज म्हणू लागतो की जा पहिला. महिप्त दरवाजा बंद कर. महिप्त मात्र हसत असतो. हे सगळं काय केले तुम्ही असं म्हणून नागराजकडे पाहून तो हसत असतो. तेव्हा नागराज म्हणत असतो की हे सगळं जे काही आहे ना मी सांगतो तुला आधी ते बंद कर. हे सगळं सांगितल्यावर महिप्त म्हणतो इथं माझ्या घरात काहीच प्रॉब्लेम नाहीये पुढे बोला. तेव्हा नागराज म्हणतो तुझ्या नाही रे मला प्रॉब्लेम आहे म्हणून तुला सांगतो दरवाजा बंद कर आता. महिप्तने दरवाजा तर बंद केलेला आहे. मग इकडे नागराजला विचारलं जातं डॉक्टर आता मधुभाऊंना पुन्हा चेक करतात कारण डॉक्टर आता इन्स्ट्रक्शन देत आहेत. त्या नर्सेस आहेत त्यांना सांगत आहे आणि त्यासोबतच नर्सला डॉक्टर म्हणत आहेत की जे आपले नवीन न्यूरोलॉजिस्ट येणार होते ना स्पेशलिस्ट त्यांना बोलवून घ्या. आता त्यांच्याकडून बघूया पुढे काय होतं. डॉक्टरांची ट्रीटमेंट ही सुरू झालेली आहे परंतु डॉक्टर इकडे पाहत आहेत की मधुभाऊ रिस्पॉन्ड करत आहेत का कारण एवढ्या लवकर त्यांच्या नातेवाईकांना सांगायला नको पेशंट किती रिस्पॉन्स करतोय. या सगळ्या गोष्टींवर पुढचं ठरणार असतं असं डॉक्टरांच ठरलेलं असतं. त्यासोबतच इकडे महिप्त आहे तो नागराजला म्हणू लागतो की सांगा महिप्त शे नागराज शेठ काय झाले नक्की काय गोंधळ घातलेला आहे. तेव्हा नागराजला म्हणतो की काय झाले कोणाचा मर्डर करून आलात तुम्ही काय केले कोणाला टपकवले असे अनेक प्रश्न आता महिप्तला पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तर इकडे महिप्तला हवी असतात. तेच महिप्त विचारू लागतो. महिप्तने विचारल्यावर नागराज सांगू लागतो की हो मी करून आलोय काम एका माणसाचं मी मधुभाऊंना उडवून आलोय. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो. महिप्त म्हणतो काय. तेव्हा नागराज आता घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो कारण नागराजने येताना हातामध्ये तो फोटो आणि सुराही आणलेला असतो. नागराज सांगू लागतो की त्या म्हातायाला कळलं होतं की खरी तन्वी सायली आहे ते मग त्याला टपकवण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता म्हणून मी हे काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर मी हे सगळं जे केलेलं आहे ना ते आपल्यासाठीच केलेलं आहे. तेव्हा मात्र इकडे नागराजच हे बोलणं ऐकून महिप्त मात्र म्हणत असतो की खरंच नागराज शेठ जबरदस्त काम करून आलेला तुम्ही आज. तेव्हा नागराज म्हणू लागतो की काय करूया चाकूच हा चाकू हे सगळं सोबत आणलंय मी काय करू याचं असं म्हणत नागराज विचारू लागतो. तेव्हा मात्र महिप्त म्हणत असतो की तुम्ही एक नंबर काम केलेलं आहे अजिबात विचार करायची गरज नाहीये असंच करायचं आहे आपल्याला आणि जावा ब्र. आणि ते त्यांच्या नोकराला महिप्त बोलवतो आणि म्हणतो रे हे घेऊन जा आणि ह्याच्यावरचे जे फिंगरप्रिंट आहेत ना ते लपून टाक. एवढ्या सहज महिप्तने सांगितलेलं असतं आणि इकडे नागराजला मात्र धक्का बसलेला असतो. नागराज म्हणत असतो हे हातावरच रक्त याच काय करू असे प्रश्न पडलेले असतात आणि नागराज मात्र विचारू लागतो. तेव्हा महिप्त म्हणत जा धुण्या जावा असं महिप्त नागराजला सांगू लागतो. तेव्हा मात्र महिप्तने आता नागराजला सांगितलेलं असतं की ते रक्त धुवून नागराज ते रक्त धुण्यासाठी जातो आणि त्यासोबतच महिप्तला एवढा आनंद झालेला असतो की कधी एकदा ही गोष्ट मी साक्षीला सांगतोय असं महिप्तला झालेलं असतं आणि महिप्तने आता साक्षीला कॉल केलेला असतो. साक्षीला म्हणत सांगत असतो की तो जो मधुभ होता ना त्याला टपकवलेला आहे एक असंच करून संपवणार आहे कारण काहीही झालं तरीही या कोणालाही जिवंत सोडणार नाही. हे सगळं महिप्तच बोलणं असतं. तुझ्या विरोधात ज्या कोणी साक्ष दिलेली आहे तुझ्यामुळे तुला ज्या व्यक्तीमुळे जेलात जावं लागलेलं आहे त्या सगळ्यांचा खात्मा होणार आहे असं महिप्त बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळते म्हणजे अश्विन प्रियाला भेटायला आलेला असतो. अश्विन प्रियाशी बोलत असतो. अश्विन प्रियाला म्हणत असतो की काय झालं नक्की. तेव्हा प्रिया म्हणत असते की एक होत्य मला कळतच नाहीये आता. हे मधुभाऊंच्या बाबतीत अश्विनला मात्र धक्का बसतो. मधुभाऊंच्या बाबतीत म्हणजे हिला कुठून कळली मधुभाऊंची बातमी हा प्रश्न अश्विनला पडलेला असतो. अश्विन तिला विचारू लागतो तेव्हा ती म्हणते की अरे तुला सांगते सगळं असं म्हणत अश्विनला आता गोड गोड बोलायला लागते. तेव्हा अश्विन म्हणतो की म्हणजे काय झाले तुम्हाला कसं कळत हे सगळं असे प्रश्न पडलेले असतात आणि तेव्हा मात्र अश्विन तिला विचारत असतो. इकडे डॉक्टरांनी आता ट्रीटमेंट सुरू केलेली असते.
नर्सेसला इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. त्याचबरोबर अर्जुन, सायली, प्रताप या सगळ्यांना तिथे बोलावलेलं असतं. ते सगळेजण तिथे आलेले असतात. सगळेजण बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो, नक्की काय झालेलं आहे? तुम्ही सांगाल का नक्की काय झालेलं आहे? असं म्हणत अर्जुन विचारत असतो तर डॉक्टर सांगत असतात की खूप चांगली गोष्ट आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तुमचा पेशंट जो आहे ना तो रिस्पॉन्ड करत आहे, ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत आहे आणि तो पेशंट लवकरच बरा होईल. लवकरच कोमातून बाहेर येईल असं आम्हाला समजत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण ही खूप चांगली गोष्ट आहे. सायलीला भारी वाटत असतं, अर्जुनला सुद्धा भारी वाटत असतं. फायनली मधुभाऊ लवकर शुद्धीवर येणार आहेत असं डॉक्टरांकडून कळलेलं असतं, कारण त्यांच्या बाबतीतला जो ट्रोमा आहे तो लवकरच कमी होईल आणि अर्जुनला वाटत आहे की लवकरात लवकर मधुभाऊ शुद्धीवर येणं गरजेचं आहे. सायली म्हणत असते की मधुभाऊंना लवकरात लवकर बरं वाटलं पाहिजे असं सायलीचंही म्हणणं असतं. सायली ही त्याच गोष्टीसाठी इथे मधुभाऊंकडे पाहत असते, कारण मधुभाऊ माझे बाबा यांना काही होता कामा नये एवढंच सायलीच्या डोक्यात सुरू असतं, कारण आजपर्यंत मधुभाऊंनी खूप सहन केलेला आहे. मधुभाऊंना खूप त्रास सहन करायला लागलेला आहे. या सगळ्या गोष्टी सायलीला माहिती आहेत आणि म्हणून तर इकडे आता सायली बोलत असते. सायली म्हणत असते की नाही. प्रताप सुद्धा सायलीला समजत असतो, म्हणत असतो की सायली तू घरी जातेस का? थोडा वेळ आराम कर, तुला बरं वाटेल असं इकडे प्रतापने सायलीला सांगितलेलं असतं. पण सायली मात्र म्हणत असते की नाही, मला नाही जायचं घरी, मी नाही घरी जाणार आहे, मी इथेच थांबणार आहे, मी मधुभाऊंना सोडून कुठेही जाणार नाही असं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली म्हणत असते, मगाशी कुसुम ताईला तूच सांगितलं तू मुलांजवळ थांब आणि आता तू असंच हट्ट करून बसलेली आहे, हे सगळं काय आहे? सायली सांग ब्र, मला हे अशा पद्धतीने वागायचं असतं का? असं बोलणं चालू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की नाही, मधुभाऊ लवकरात लवकर शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे. जर मधुभाऊ शुद्धीवर आले तरच हे सगळं क्लिअर होणार आहे. अद्वैतलाही मधुभाऊंनी तेच सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर मलाही मगाशी मधुभाऊंनी तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मधुभाऊ शुद्धीवर आल्याशिवाय या कोणत्याच गोष्टी मी सायलीला सांगू शकत नाही. अशा पद्धतीने अर्जुन बोलत असतो. त्याच्या डोक्यात विचार सुरू झालेले असतात. इकडे अश्विन म्हणत असतो की तुला कसं कळलं मधुभाऊंच्या बाबतीतलं? तेव्हा प्रिया म्हणते की तुला काय वाटलं अश्विन, इथे असल्या खबर येत नसतात का? इथे सगळं कळतं. महिपने इथला एक जो कॉन्स्टेबल आहे ना पोलीस, त्याला मॅनेज केलेला आहे आणि त्याच्याकडूनच ही बातमी कळलेली आहे, कारण महिपने इथे साक्षीला पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे जेलमध्ये मोबाईल दिलेला आहे आणि महिपने फोन करून ही गोष्ट सांगितलेली आहे. तेव्हा मात्र इकडे प्रियाच हे सत्य आता समजलेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अश्विन म्हणत असतो, काय सांगतेस तू हे सगळं तन्वी? तेव हा प्रिया म्हणत असते की हो अश्विन, मला काही झालं तरी मधुभाऊंनी मला लहानाच मोठ केलेला आहे. मला मधुभाऊंना भेटायचं आहे, मला मधुभाऊंकडे जायचं आहे असं म्हणत आता प्रिया रडायच नाटक करत असते. प्रिया म्हणत असते की मला मधुभाऊंना भेटायचंच आहे, जोपर्यंत मी मधुभाऊंना भेटत नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे प्रिया म्हणत असते की ते पॅरलर का काय असतं ना अश्विन, ते मला सोडव ना, तू तिकडे मला घेऊन चल ना, मला मधुभाऊंना भेटायचं आहे असं म्हणत हात जोडून प्रिया इकडे अश्विनच्या समोर नाटक करत असते. रडायची नाटक तिची सुरू झालेली असतात. सायली, अर्जुन त्याचबरोबर प्रताप तिघी बाहेर थांबलेले असतात आणि ते बोलत असतात. तेव्हा मात्र सायली म्हणत असते की काय झालं हे सगळं का केलं? माझ्या बाबांच्या बाबतीत का त्यांनी काही कोणाचं वाटोळं केलेलं होतं? त्यांच्या बाबतीत हे सगळं का होतं? असे अनेक प्रश्न सायलीला पडलेले असतात आणि सायली ते विचारत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की सायली शांत हो. सायली म्हणत असते की पोलीस त्यांचं काम कधी करतील तेव्हा त्यांना करू द्या, पण मी आता शांत राहणार नाही. काही झालं तरी त्या महिप्तचा हिशोब चुकता मी करणार आहे.
मी त्याला सोडणार नाही असं सायलीच्या डोक्यात चाललेलं असतं आणि त्यासोबतच सायली आता म्हणत असते की मी आता जाणार आहे असं सायली विचार करत असते तेव्हा मात्र अर्जुन आता विचार करू लागलेला असतो की हे सगळं काय आहे कारण हे सायली काय बोलते तेवढ्यात डॉक्टर येतात आणि डॉक्टर सांगतात की तुमच्या पेशंटमध्ये खूप छान इम्प्रूव्हमेंट होत आहे आणि तुमचा पेशंट ट्रीटमेंटला खूप छान रिस्पॉन्ड करत आहे हे ऐकल्यानंतर अर्जुन सायली त्याचबरोबर प्रताप या तिघांनाही खूप आनंद झालेला असतो अर्जुन म्हणतो की खरंच मधुभाऊ लवकर बरं होणं खूप गरजेच आहे सायलीपेक्षाही मलाच्यासाठी खूप गरजेच आहे कारण सायलीला तिच्या आईबाबांना भेटवायचं मला सायलीला तिच्या आईबाबांच सत्य समजलं पाहिजे असं अर्जुन बोलत असतो सायलीच्या चेहऱ्यावर सुद्धा तो एक आनंद असतो तो आलेला असतो आणि सायली खरं तर खुश झालेली असते आणि मधुभाऊ ज्या पद्धतीने बरे झाले पाहिजेत ही गोष्ट मात्र तेवढीच खरी असते सायलीन आता ठरवलेलं आहे की मी त्या महिप्तला सोडणार नाही सायलीने एवढंच डोक्यात घेतलेलं आहे आणि काहीही झालं तरीही मी त्या महिप्तचा खेळ खल्लास करणार आहे असा विचार सायलीच्या डोक्यात सुरू झालेला आहे आणि मग सायली आणि अर्जुन दोघही महिप्तकडे आलेले असतात आणि सायली महिप्तला म्हणत असते की का तू माझ्या बाबांच्या जीवावर उठलेला आहेस का असं केलेल आहेस असे प्रश्न इकडे सायली विचारत असते तेव्हा मात्र महिप्त म्हणत असतो की मी काय केले तेव्हा सायली म्हणत असते त्याच नवीन आयुष्य ते सुरू करत होते दोष तुझ्या मुलीचा होता पण तुझ्या मुलीला तिची शिक्षा मिळाली याचा त्रास तू का करून घेतलास आणि त्याचा त्रास आम्हाला का देतोस तू असं इकडे सायली बोलत असते आणि महिप्तला जा विचारत असते तेव्हा मात्र इकडे महिप्त म्हणत असतो की मी काही केलेलं नाही असं म्हणत महिप्त सायलीच्या अंगावर धावून जातो तेव्हा मात्र इकडे सायली आणि अर्जुन दोघेही तिथे आलेले असतात अर्जुन त्या क्षणी महिप्तला अडवतो कारण नाही काहीही झालं तरीही हे सगळं होता कामा नये कारण सायलीच्या बाबतीत जर महिप्तने काही वेळ विपरीत केलं तर अर्जुन मात्र त्याची वाट लावणार हे तेवढंच खरं असतं अर्जुन तिथे आता सायलीच्या मदतीसाठी गेलेला असतो अर्जुनने त्या क्षणी महिप्तचा गळा पकडलेला आहे कारण सायलीच्या अंगावर धावून जाण्याची हिंमत महिप्तने केलेली आहे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही महिप्तला वाटलं असेल तो काही करेल पण नाही तो काहीच करू शकत नाही हे मात्र तेवढंच खरं आहे कारण महिप्तने जर काही चुकी केलं तर तिथे मात्र वाट लागणार आहे ती म्हणजे महिप्तची आता सायली आणि अर्जुन पेटून उठलेले आहेत कारण सायलीच्या बाबांच्या जीवावर तो उठलेला आहे ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही महिप्तला वाटलं होतं की असं काहीतरी करावं पण इथे नागराजने मात्र खूप मोठी माती घालेली आहे आणि नागराजने हे सगळं केल्यामुळे नागराजच आता याच्यामध्ये अडकत जाणार आहे आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद